मुलांनो, आता आपण पाहणार आहोत धारा विद्युत म्हणजे काय, त्याच्याबद्दलची आपण डेफिनेशन समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चित्रीकरणाच्या माध्यमातून देखील पाहणार आहोत. बघा, ते दिले आहे विद्युत धारा म्हणजे काय आहे की वाहकातून वाहणारा इलेक्ट्रॉनचा प्रवाह म्हणजेच काय आहे, विद्युत धारा आहे. त्यांनी सांगितलं की जे वाहकातून जी ही बॅटरी तुम्हाला दिसते, जे काय आहे इलेक्ट्रॉन जे प्रोटॉन आहे, जे प्लस आणि मायनस या माध्यमातून इथे दर्शवलेले आहेत. आणि बघा, इथे त्यांनी सांगितलं आहे जे इलेक्ट्रॉन इथे दिलेले आहेत. बघा, हे इलेक्ट्रॉन काय करत आहे, ते वाहकाचं ते काम करत आहेत, ते प्रवाहाचं काम करत आहेत. म्हणजेच वाहकातून म्हणजे जो प्रोडक्ट कोण आहे, जो सेल आहे, जी बॅटरी आहे, म्हणजेच काय जो विद्युत घट आहे, त्या विद्युत घटातून वाहणारा इलेक्ट्रॉनचा प्रवाह म्हणजेच काय आहे, विद्युतधारा आहे. मग ते कशा प्रकारे वापरतात बघा, इथे दिलेलं आहे की जो कॉपर वायर यांनी जोडलेला आहे आणि लाईट बल्ब त्याच्यामुळे तो जळत आहे. म्हणजेच वाहकातून वाहणारा जो इलेक्ट्रॉनचा प्रवाह म्हणजेच काय आहे की विद्युत धारा आहे. तर अशा प्रकारे मुलांनो हे त्याचे बघा, हे वाहकाचं काम करत आहे. त्याचे मूल्य हे आय म्हणजे एकक कालावधीत वाहकातून वाहणाऱ्या विद्युत प्रवाहा एवढे असते. आता त्यांचे जे एकक कालावधीचं वाहकातून जो वाहणारा जो विद्युत प्रवाह आहे याच्या एवढे ते असते. अशा प्रकारे ते बघा फिरण्याचं हे काम करत आहे. जे इलेक्ट्रॉन आहे ते बघा अशा प्रकारे प्रवाहित होत आहे. जर क्यू हा वाहकाच्या काटछेदातून टी या कालावधीत वाहणारा विद्युत प्रवाह असेल तर त्यांनी विचारलं आहे की जर क्यू आहे, आता बघा इथे तुम्हाला दिलेलं आहे इलेक्ट्रॉन आहे ते असे फिरत आहेत आणि त्यांनी सांगितलं क्यू हा वाहकाच्या काटछेदातून टी या कालावधीमध्ये. आता अशा प्रकारे बघा इथे आपण चित्रामध्ये पाहू शकतो इलेक्ट्रॉन वाहत आहेत. क्यू हा वाहकाच्या काटछेदातून टी या कालावधीत वाहणारा विद्युत प्रवाह असेल तर त्यांनी सांगितलेलं आहे विद्युत प्रभाराचे एसआय पद्धतीतील एकक कसं असणार आहे, कुलोम सी असणार आहे. कुलोमचे जे एकक आहे ते कशा प्रकारे आहे, सी याच्यामध्ये मांडण्यात असून विद्युतधारा एम्पायरसाठी काय सांगितलं आहे, ए आहे की ए मध्ये व्यक्त करता येत आहे. तर अशा प्रकारे विद्युत प्रभाराचे एसआय पद्धतीचे एकक काय असणार आहे, सी असणार आहे. तर विद्युत एम्पायर हे ए मध्ये एम्पायरमध्ये व्यक्त करता येत आहे. तर अशा प्रकारे त्यांनी इथे मांडणी दिलेली आहे. विद्युत प्रभाराचे एसआय पद्धतीतील एकक कुलोम सी असून विद्युतधारा ए आहे. तर एका इलेक्ट्रॉनिक प्रभार हे 1.6 गुणिले 10⁻⁻19 कुलोम सी असतो. बघा, आता त्यांनी इथे सांगितलं आहे की ते इलेक्ट्रॉनिक जो प्रभार आहे तो किती आहे, 1.6 गुणिले 10⁻19 म्हणजेच कुलोम किती आहे, सी आहे. तशा प्रकारे बघा त्यांनी एक इलेक्ट्रॉनिक प्रभार किती दाखवला आहे, 1.6 आणि 10⁻19 कुलोम म्हणजेच किती आहे, सी एवढं असणार आहे. आता एम्पायर म्हणजे काय बघा, त्यांनी ते स्पष्ट केलेलं आहे की एम्पायर म्हणजे काय आहे, वाहकातून एका सेकंदास 1 कुलोम इतका विद्युत प्रभार प्रवाहित होत असतो. आता त्यांनी सांगितलं की वाहकातून 1 सेकंदास जे वाहक आहे की जे विद्युत घट आहे त्याच्यातून वाहनाचा एका सेकंदास 1 कुलोम इतका विद्युत प्रभाव, 1 कुलोम म्हणजे किती आहे, सी आहे, विद्युत प्रभार वाहत असेल तर वाहकातून वाहणारी विद्युतधारा 1 एम्पायर आहे असे म्हणता येतात. आता 1 एम्पायर म्हणजे काय आहे की बघा इथे दिलं आहे वाहकातून जर एका सेकंदामध्ये कुलोम किती आहे, म्हणजे कुलोम सी आहे, तर सी इतका विद्युत प्रवाह काय होत आहे, प्रवाहित होत असताना त्या वाहकातून वाहणारी विद्युतधारा म्हणजे हे काही विद्युतधारा आहे की नाही, ही काय करत आहे, वाहण्याचं काम करत आहे, प्रवाहितच ते काम करत आहे. म्हणजे त्याला काय म्हणणार आहोत आपण, 1 एम्पायर असे आपण त्याला काय म्हणणार आहोत, 1 एम्पायर अशा प्रकारे त्याला ही विद्युतधारा वाहत आहे आणि त्यालाच आपण म्हणणार वाहकातून वाहणारी विद्युतधारा म्हणजे 1 एम्पायर असे आहे. म्हणजे त्याचं त्यांनी बघा सूत्रामध्ये कसं दिलं आहे, म्हणजेच 1A = 1C/1S अशा प्रकारामध्ये त्याचं सूत्र असू शकतं. म्हणजेच एम्पायर कशा प्रकारे आहे सूत्र, 1 एम्पायर = 1C/1S. तर अशा प्रकारे त्याच्या सूत्रामध्ये त्यांनी इथे तुम्हाला मांडणी करून दाखवलेली आहे. आता बघा इथे त्यांनी दिलं आहे की विद्युतधारेची अतिसूक्ष्म परिमाण. विद्युतधारेची अतिसूक्ष्म परिमाण म्हणजे काय की ते 1 mA मिली एम्पियर बरोबर 10⁻⁷ आहे. तर इथे दिले आहे बघा, आता इथे ते दुसरं दिलं की 1 मायक्रो एम्पियर म्हणजेच इथे मायक्रो एम्पियर बरोबर 10⁻⁶ असे ते दिलेले आहे. म्हणजेच विद्युतधारेची अतिसूक्ष्म परिमाणे काय आहे, मिली एम्पियर व MA. मिली एम्पियर म्हणजेच काय, MA आहे. तर व मायक्रो एम्पियर म्हणजेच काय आहे, ह्या ज्या चिन्हाला काय म्हणणार, मायक्रो एम्पियर असे म्हणणार आहोत. तर अशा प्रकारे ते विद्युतधारेची अतिसूक्ष्म परिमाणे इथे तुम्हाला सूचित केलेली आहे. ही देखील आपण लक्षात ठेवणं
गरजेचं आहे. तशा प्रकारे मिली अँपिअर आणि मायक्रो अँपिअरमध्ये उदाहरणं दिलेली आहेत. बघा आता इथे तुम्हाला जे चित्र दिसत आहे हे जो विद्युत घट आहे आणि हे अँपिअर आहे आणि कशा प्रकारे त्या विद्युत घटाची अँपिअरशी जोडणी केलेली ही चित्राच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता. इलेक्ट्रॉन वहनाची दिशा ऋण टोकाकडून धन टोकाकडे असली तर आता जे इलेक्ट्रॉन वहनाची जी दिशा आहे इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन प्लसमध्ये इलेक्ट्रॉन मायनसमध्ये, तर अशा प्रकारे बघा प्लस मायनस आहे तर बघा प्लस इथे दिले आहे आणि अशा प्रकारे इलेक्ट्रॉन वहनाची जी दिशा जर ऋण टोकाकडून म्हणजे जे मायनस टोकाकडून ऋण टोकाकडून जर धन टोकाकडे असेल तर विद्युतधारा दर्शवणारी संकेतमान्य दिशा ही इलेक्ट्रॉनच्या प्रवाहाच्या विरुद्ध असते. आता त्यांनी सांगितलंय की जर ऋण टोकाकडून जर धन टोकाकडे म्हणजे हे ऋण टोक आहे, मग हे ऋण टोकाकडून जर धन टोकाकडे हे जात आहे म्हणजे इथे काय आहे धन आहे, मग ऋण टोकाकडून धन टोकाकडे जात असले तर विद्युतधारा दर्शवणारी संकेतमान्य जी दिशा आहे ती इलेक्ट्रॉनच्या प्रवाहाच्या कशी असणार आहे आपोआपच विरुद्ध दिशेला असणार आहे. म्हणजे विरुद्ध दिशेने म्हणजे धन टोकाकडून ऋण टोकाकडे, विरुद्ध दिशा म्हणजेच काय ऋण टोकाकडून धन टोकाकडे जात आहे. जसं इथे बघा चित्रात दाखवलेलं आहे की म्हणजे दिशेने म्हणजे धन टोकाकडून ऋण टोकाकडे असते. म्हणजेच अशा प्रकारे अँपिअरचं हे आपल्याला उदाहरण पाहू शकता. आता बघा इथे दिलं आहे ओहमचा नियम आहे. इथे ओहमचा नियम कशा प्रकारामध्ये सांगितलेला आहे बघा इथे सांगितलं आहे दाखवलं आहे. बघा आता इथे अँपिअरचं एक उदाहरण देण्यासाठी तुम्हाला बघा इथे उदाहरण दिलं की अँपिअरचे उदाहरण हे कोणत्या प्रकारचे आहेत. बघा इथे दिले की जे एक विद्युत वाहक तारेतून 0.4A इतकी विद्युतधारा सतत 5 मिनिटं जर प्रवाहित होत असेल तर त्या तारेतून प्रवाहित होणारा विद्युत प्रवाह हा किती असेल असं त्याने प्रश्न विचारला. म्हणजे इथे आपल्याला काय करायचं आहे अँपिअर काढायचं आहे. बघा आता त्यांनी सांगितले की आपल्याला दिलेली जी माहिती आहे काय माहिती आहे एक विद्युत प्रवाह तारेतून 0.A इतका विद्युत धारा सतत 5 मिनिटे जर प्रवाहित होत असेल तर या तारेतून प्रवाहित होणारा जो विद्युत प्रभार मग आपल्याला काय काढायचं आहे विद्युत प्रभार काढायचा आहे. तो किती असणार आहे मग आता पुन्हा आपण सूत्र घेणार मायनस विद्युत धारा I बरोबर 0.4A म्हणजे आपल्याला दिलेली जी माहिती त्याच्यात टाकली आहे. काल किती सांगितलं आहे मग काल म्हणजे टी म्हणजे टाईम आहे म्हणजे बरोबर किती आहे 5 मिनिटं. 5 मिनिटं किती जेव्हा 60 मिनिटं होतात तेव्हा किती होतात 60 मिनिटं झाल्यावर 1 तास होतो. म्हणजे तिथे किती सांगितले 5 मिनिटं म्हणून आपण इथे 5 गुणिले म्हणजेच आपण इथे 5 गुणिले 60 घेतले म्हणजेच 5 गुणिले 60 बरोबर किती झाले आहेत 300 बरोबर. म्हणजे इथे 5 30 आणि हा 0चा 0 म्हणजेच किती झाले आहेत 300. आता आपण सूत्र वापरलेलं आहे अँपिअरचं अँपिअर I बरोबर Q भागिले T म्हणजेच काय Q बरोबर I गुणिले T म्हणजेच इथे जे दिलेली माहिती आहे सूत्रामध्ये ती दिलेली आपण उदाहरणामध्ये दिलेली माहिती 0.4A इथे टाकलं आहे आणि गुणिले 300 आपण जे उत्तर काढलेलं आहे. मग जर याचा गुणाकार केला तर आपल्याला इथे उत्तर किती येत आहे 120 कुलम इतकं आपल्याला उदाहरण आपल्याला येत आहे. म्हणजेच काय आहे की तारेतून जाणारा जो विद्युत प्रवाह हा किती असणार आहे 120 म्हणजेच काय आहे 120 कुलोम इतका असणार आहे. तर अशा प्रकारे बघा आपण पाहिलं आहे की एका विद्युत वाहक तारेतून 0.4 इतकी विद्युतधारा सतत जर 5 मिनिटे प्रवाहित होत असेल तर त्या तारातून प्रवाहित होणारा विद्युत प्रवाह किती असेल तर हा प्रवाहित हा 120 कुलोम इतका असणार आहे. अगदी सोपं उदाहरण आहे मुलांना. हे गणिताच्या माध्यमातून सोडवले आहे. जर 5 मिनिटे आहेत काल किती आहे 5 मिनिटं म्हणून आपण 5 गुणिले 60 म्हणजे 60 मिनिटं आहेत. 60 मिनिटाला 60 मिनिटे म्हणजेच किती होत आहे 1 तास. म्हणजे 1 तासातून किती घेतले आहे 5 मिनिटे म्हणजेच आपण 60 मिनिट घेतलेले आहे. म्हणजे 5 गुणिले 60 300 झालेलं आहे आणि 300ला 0.4ने जर गुणाकार केला तर 120 कुलोम हे आन्सर आपलं येत आहे. इथपर्यंत कळालं आहे मुलांनो. मला वाटतं तुम्हाला हे नक्कीच उदाहरण समजलं असेल. अगदी सोपं आहे. चला आता आपण पुढे जाऊया. तर आता आपण पुढे जाणार आहोत. इथपर्यंत आपलं झालं की अँपिअर्सचे उदाहरण आहे ते घेतलं आहे. आता विद्युत रोध आणि ओहमचा नियम त्यांनी सांगितले की विद्युत रोध आणि ओहमचा नियम हा कशा प्रकारचा आहे बघा आता आपण या पाठामध्ये समजून घेणार आहोत. इथे बघा ओहमचा नियम काय सांगितलं आहे तुम्हाला इथे V बरोबर I आणि R आहे म्हणजे VR आहे. व्होल्टेज आणि रेजिस्टन्स आहे म्हणजे 4.5 व्होल्टेज आहे आणि 78 ओहम आहे. हे ओहमचं चिन्ह आहे. म्हणजे इथे देखील 1.5V 1.5V प्लस 1.5 म्हणजे करंट किती झाले आहे 57.7 MA झालेलं आहे. म्हणजेच काय झालं आहे 57
1.7 MA. म्हणजे वाहकातून प्रवाहित होणारी विद्युतधारा I व त्या वाहकाच्या 2 टोकामधील विभवांतर V याच्यामधील संबंध जॉर्ज ओहम यांच्या नियमानुसार काढता येत आहे. आता त्यांनी बघा सांगितले की ओहमचा नियम इथे तुम्हाला सांगितलेला आहे की जो वाहकातून जो प्रवाहित होणार आहे हे वाहक आहे, या वाहकातून प्रवाहित होणारी जी विद्युतधारा काय आहे I आहे व त्या वाहकाच्या 2 टोकामधील विभवांतर म्हणजे हे वाहकाचे हे 2 टोकामधील जे विभवांतर आहे म्हणजेच V आहे त्याच्यामधील जो संबंध जॉर्ज ओहम यांच्या नियमानुसार काढता येतो. म्हणजे जे शास्त्रज्ञ आहेत जॉर्ज ओहम यांच्या नियमानुसार हा काढण्यात आहे. म्हणजेच बघा त्यांनी पुन्हाच्या चित्र दाखवलं आहे I बरोबर ELJV आणि इथे परत I दाखवलेला आहे. अशा प्रकारे बघा आपण चित्राच्या माध्यमातून देखील इथे समजून घेतलेलं आहे की त्या 2 टोकामध्ये विभवांतर म्हणजेच काय आहे समानुपाती. जे वाहकाची जी भौतिक अवस्था कायम असताना जी वाहकाची भौतिक अवस्था आहे ती कशी आहे कायम स्वरूपाची असताना वाहकामधून वाहणारी विद्युतधारा ही त्या वाहकाच्या 2 टोकामधील विभवांतरास समानुपाती असते. समानुपाती म्हणजे काय आहे ते इक्वल आहे आणि म्हणून त्याला समानुपाती असं म्हटलं आहे की जे वाहकाची वाहकता वाहकाची जी भौतिक अवस्था ही कायम असताना आपण वाहकामध्ये वाहणारी जी विद्युतधारा आहे ही वाहकाच्या 2 टोकामधील समानुपाती विभवांतरास समानुपाती असते. तर अशा प्रकारे त्यांनी समानुपाती म्हणजे काय सांगितलं आहे. मात्र त्यांनी ओहमचा नियम हे कशा प्रकारे आहे त्यांनी बघा इथे सिद्ध केलेलं आहे, दाखवलेलं आहे आपल्याला. बघा की ओहमचा नियम म्हणजे काय इथे I समानुपाती V इथे काय दिलं आहे I समानुपाती V म्हणजेच म्हणून हे म्हणूनचं चिन्ह आहे. म्हणून I बरोबर KV K स्थिरांक म्हणजेच I गुणिले K भागिले K बरोबर V ब्रॅकेटमध्ये 1/K बरोबर R वाहकाचा हा रोध आहे. म्हणून I गुणिले किती दाखवला आहे R आहे बरोबर V. अर्थातच बघा V बरोबर IR किंवा R बरोबर V/I आहे. म्हणजेच या सूत्रास ओहमचा नियम असे म्हणतात. म्हणजे हे जे सूत्र आहे या सूत्रास काय म्हणणार आहे ओहमचा नियम असे म्हणणार आहात. या सूत्रात विभवांतरी व्होल्ट व विद्युतधारा अँपिअर मोजतात. आता या सूत्रामध्ये काय केलं जात आहे या सूत्रात विभवांतर व्होल्ट बघा विभवांतरामध्ये व्होल्ट आणि विद्युतधारा या अँपिअर्समध्ये मोजले जाते. म्हणून रोधाचे SI मधील एकक काय आहे V/A आहे. हे येईल यालाच ओहम असे म्हणतात. ओहम हे एक अशा पद्धतीने या चिन्हामध्ये दर्शवले जाते. ओहम काय चिन्हामध्ये दर्शवले जाते या चिन्हामध्ये दर्शवले जाते. म्हणजेच 1 ओहम बरोबर 1 व्होल्ट भागिले 1 अँपिअर. अशा प्रकारे बघा त्यांनी इथे ओहमचा जो नियम आहे तर घेऊन ओहमचा जो सिद्धांत आहे तो इथे त्यांनी क्लिअर केलेला आहे. तर बघा अशा प्रकारे इथे तुम्हाला हे चित्रामध्ये दिसू शकतो की कशा प्रकारचा ओहमचा नियम आहे SI पद्धतीमध्ये ते केला आहे ते त्यांनी पाहिलेलं आहे. बघा आता त्यांनी की वाहकाच्या 2 टोकामधील 1 व्होल्ट विभवांतर प्रयुक्त केले असता वाहकातून 1 अँपिअर विद्युतधारा जात असेल तर त्या वाहकाचा रोध हा 1 ओहम आहे. 1 ओहम हा कधी होतो वाहकाच्या 2 टोकामधील 1 व्होल्ट. आता वाहकाचे जे 2 टोकं आहेत हे 2 टोकामधील 1 व्होल्ट विभवांतर प्रयुक्त केलं असतं म्हणजे 1 टोक जे विभवांतर जर प्रयुक्त केलं असेल तर त्या वाहकातून 1 अँपिअर किंवा विद्युतधारा जात असेल तर त्या वाहकाचा रोध हा 1 ओहम आहे असं त्यावेळेस म्हटले जात आहे. तर अशा प्रकारे बघा आपण पाहिले की समानुपाती म्हणजे काय ओहम म्हणजे काय ओहमाचा नियम म्हणजे काय या संबंधाची आपण इथे तपशीलवार माहिती या पाठाच्या माध्यमातून किंवा या घटकामधून आपण घेतलेली आहे. चला आपला जो पुढचा जो घटक आहे वाहकाचे रोध व रोधकता म्हणजे काय त्यांनी सांगितले. वाहकाचे रोध आणि रोधकता काय आहे आता बघा इथे दिले आहे A बरोबर एरिया आहे. काय आहे A बरोबर एरिया म्हणजेच L बरोबर लेंथ आहे. P म्हणजे रेसिस्टिव्हिटी आहे. R बरोबर P L भागिले A आहे. तर अशा प्रकारे M बरोबर इथे काय आहे R आहे. वाहकामध्ये प्रचंड प्रमाणात मुक्त इलेक्ट्रॉन असतात. आता वाहक जेव्हा प्रवाहित होत असतात जे इलेक्ट्रॉन ते कशा प्रकारे असतात ते मुक्त प्रमाणामध्ये इलेक्ट्रॉन हे फिरण्याचं हे काम करत असतात. वाहकामध्ये प्रचंड प्रमाणात इलेक्ट्रॉन हे मुक्त असतात. हे इलेक्ट्रॉन सातत्याने यादृच्छिक गतीत असतात. ते कोणत्या पद्धतीत असतात यादृच्छिक गतीत असतात म्हणजे ते समानुपाती नसतात किंवा त्यांचा जो ठोका हा वर्तुळाकार आपण गती पाहिलेली आहे. यादृच्छिक गती म्हणजे गती आणि गतीचे प्रकार आपण पाहिले त्याच्यामध्ये देखील आपण पाहिले रेषीय गती एकसमान गती आणि असमान गती. त्याच्यामध्ये एकसमान गतीमध्ये देखील आपण 4 ते 5 पॉईंट पाहिले की जी वर्तुळाकार गती आहे त्याचप्रमाणे आपण यादृच्छिक गती आहे
नियतकालिक गती आहे. मग गतीचे प्रकार आपण पाहिले. मग ही जे इलेक्ट्रॉन आहे ते सातत्याने यादृच्छिक गतीने असतात, म्हणजे ते आपल्या मनाप्रमाणे, म्हणजे त्याचा एक निश्चित ठेका नाही आहे की बाबा निश्चित वेळ नाही आहे. ते काय आहे? यादृच्छिक गती. मग यादृच्छिक गती कोणाला म्हटलं आहे? जी फुलपाखरू आहे त्यांची ही गती आहे. जे पक्षी आहेत त्यांची गती कशी आहे? ही यादृच्छिक गती आहे की त्यांच्या मनाप्रमाणे आहे. मग त्याप्रमाणे त्यांच्या मनामध्ये जे त्यांच्यामधले जे अंतर आहे ते कसं आहे मुलांनो? यादृच्छिक गतीमध्ये त्यांनी दाखवलेले आहे की जे बघा वाहकामध्ये जे प्रचंड प्रमाणात मुक्त इलेक्ट्रॉन हे असतात आणि हे मुक्त इलेक्ट्रॉन हे सातत्याने यादृच्छिक गतीत असतात की ते त्यांच्या यादृच्छिक गतीप्रमाणे फिरण्याचं काम करतात. यादृच्छिक काय एक प्रकारे गती आहे. वाहकाच्या दोन टोकामध्ये विभवांतर प्रयुक्त केले असता हे इलेक्ट्रॉन्स कमी विभवाकडून जास्त विभव असलेल्या टोकाकडे जातात. आता त्यांनी बघा इथे स्पष्ट केलं आहे की जे वाहकाचे जे दोन टोकामध्ये जे विभवांतर आहे ते प्रयुक्त केलं असतं हे इलेक्ट्रॉन कमी विभवाकडून, जे कमी विभव ज्या ठिकाणी असतात त्या ठिकाणातून कमी विभवाकडून जास्त विभव ज्या ठिकाणी आहेत त्या टोकाकडे जाण्याचा ते प्रयत्न करत असतात. तर अशा प्रकारे इलेक्ट्रॉनची जी संख्या आहे ते वाहनाची जी गती आहे ते दोन टोकामधील जे अंतर आहे ते इलेक्ट्रॉन्स कमी विभागाकडून जास्त विभागाकडे किंवा जास्त विभवांतर असलेल्या टोकाकडे जाण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे विद्युत धारा प्रवाह निर्माण होत असतो आणि त्याच्यामुळे काय होत आहे? विद्युत प्रवाह निर्माण होत आहे आणि त्याच्यामुळे आपण बोलतो ना लाईट ऑन झाली आहे किंवा एखादी इलेक्ट्रॉन वस्तू आहे ती काय होत आहे? चालू होत आहे. गतिमान इलेक्ट्रॉन्स त्याच्या मार्गात येणाऱ्या अणूवर किंवा आयनावर आदळतात. आता त्यांनी सांगितलं की जे गतिमान इलेक्ट्रॉन्स आहेत ते त्यांच्या मार्गात येणारे की त्यांच्या रेषेमध्ये किंवा त्यांच्या मार्गामध्ये येणाऱ्या ज्या गोष्टी अडथळे येतात त्याचे त्यांनी सांगितलं आहे की जे गतिमान जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांच्या ज्या मार्गामध्ये येणारे जे अणू आहेत ते अणूवर किंवा आयनावर ते काय करतात? आढळतात. कोण आढळतात? जे इलेक्ट्रॉन आहेत ते गतिमान असतात आणि त्यांच्या मार्गात येणारे जे अणू आहेत त्याचप्रमाणे जे अणू आहेत किंवा जे आयन आहेत त्यांच्यावर ते इलेक्ट्रॉन्स आढळण्याचं काम करतात. तशा प्रकारे बघा आपण इथे पाहत आहोत. अशा अपघातामुळे इलेक्ट्रॉनच्या गतीला अडथळा होतो व विद्युत धारेस विरोध होतो. या विरोधालाच वाहकाचा रोध असे म्हणतात. मग वाहकाचा रोध म्हणजे काय? की अशा आघातामुळे की अशा प्रकारे आघात होतो की इलेक्ट्रॉन हा गतिमान असल्यामुळे अणूवर आणि आयनावर हा आदळला जातो आणि आदळल्यामुळे तो काय होत आहे? आघात होत आहे. या आघातामुळेच इलेक्ट्रॉनच्या जे गती आहे त्या गतीला अडथळा होतो. म्हणजेच काय होतं? त्याप्रमाणे तिथे अडचण निर्माण होत आहे व विद्युत धारेस विरोध होतो आणि ती विद्युत धारा जी वाहत असते त्या विद्युत धारेस विरोध होतो. या विरोधालाच वाहकाचा रोध असे म्हणणार आहे. काय म्हणणार आहेत? त्या वाहकाचा रोध. तुम्हाला मुलांना वाहकाचा रोध म्हणजे काय? की जे इलेक्ट्रॉन आहे त्या इलेक्ट्रॉनच्या मार्गामध्ये गतिमान इलेक्ट्रॉन आहे त्याच्या मार्गात जो अडथळा निर्माण होतो तो अणूमुळे किंवा आयनावर तो आदळतो आणि त्यामुळे अशा आघात झाल्यामुळे त्या गतीला अडथळा होतो आणि त्याचमुळे त्याला काय होतं? या विरोधालाच मुलांना वाहकाचा रोध असे म्हटले जात आहे. बघा आता त्यांनी आपण दुसरा जो घटक पाहणार आहोत रोधकता म्हणजे काय या आपण हा घटक समजून घेणार आहोत. तर रोधकता म्हणजे काय सांगितले की विशिष्ट तापमानाला वाहकाचा रोध हा आर हा वाहका पदार्थ वाहकाची लांबी एल व काटछेदी क्षेत्रफळ ए या गोष्टीवर अवलंबून असतं. जर वाहकाचा रोध म्हणजे आर असेल तर आता त्यांनी ते सूत्रानुसार तुम्हाला समजून सांगण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे की जर रोधकता म्हणजे काय आणि बघा की विशिष्ट तापमानात वाहकाचा रोध हा किती आहे? रोध आर आहे. हा वाहक पदार्थ वाहकाची लांबी जो पदार्थ आहे जो पदार्थ वाहून नेतो तो पदार्थ आहे. वाहकाची लांबी म्हणजे ती किती लांबी त्याची लेंथ किती आहे व काटछेदीचे क्षेत्रफळ म्हणजे ए आहे या गोष्टीवर अवलंबून असतं. जर वाहकाचा रोध आर असेल तर म्हणजेच आर समानुपाती एल आहे. म्हणजेच आर समानुपाती 1/a म्हणजे आर समानुपाती एल भागिले ए म्हणजेच आर बरोबर तशा भागा बघा आर समानुपाती एल छेद ए म्हणून आर बरोबर रोध एल छेद ए. या ठिकाणी हा पी समानुपात स्थिरांक आहे. या स्थिरांकास वाहक पदार्थाची रोधकता असे म्हटले जात आहे. म्हणजे या ठिकाणी काय आहे? जो पी आहे हा काय आहे? समानुपाती स्थिरांक आहे. पण या स्थिरांकास वाहक पदार्थाची रोधकता म्हणतात. एसआय पद्धतीत रोधकतेचे एकक ओहम मीटर म्हणजेच काय? ओहम मीटर असे आहे. म्हणजे याचं जे सूत्र आहे काय म्हणणार आहे? एसआय पद्धतीमध्ये रोधकाचं चिन्ह कसं आहे मुलांना? की बघा एसआय पद्धतीचे जे रोधकाचे जे एकक आहे ते ओहम मीटर म्हणजे ओहमाचं जे चिन्ह आहे बघा अशा प्रकारे आणि मीटरचा एम आहे. तर अशा प्रकारे इथे संक्षिप्तरित्या चित्रामध्ये आपल्याला दाखवलेलं आहे की एसआय पद्धती रोधकाचे जे एकक आहे ते ओहम मीटरमध्ये आपल्याला दर्शवलेलं आहे. आता त्यांनी सांगितले की रोधकता हा पदार्थाचा वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म असून त्यांनी सांगितले की वेगवेगळ्या पदार्थाचा
च्या रोधकता ही भिन्न असते. रोधकता हा पदार्थ आहे तो वैशिष्ट्यपूर्णचा गुणधर्मावर असून वेगवेगळ्या पदार्थाची रोधकता ही भिन्न असते. म्हणजे उदाहरणार्थ हर एक जो आपला पदार्थ आहे, म्हणजे कोणता पदार्थ आपण म्हणू शकतो की जे भांडे आहे, आपण म्हणू शकतो की तांबे आहे, लोखंड आहे, जस्त आहे, निकेल आहे, चांदी आहे, सोनं आहे. मग प्रत्येकाचा जो गुणधर्म आहे तो कसा आहे, वेगळा असणार आहे. प्रत्येकाची रोधकता ही गुणधर्मावर अवलंबून असते. रोधकता पदार्थाचा वैशिष्ट्यपूर्ण हा गुणधर्म असून वेगवेगळ्या पदार्थाची रोधकता ही भिन्न असते. मग त्या उदाहरण तुम्हाला इथे काही उदाहरण दिले की तांबे आहे, नायक्रोम आहे आणि हिरा आहे. मग त्याची रोधकता कशी आहे, 1.7 × 10⁻⁻8 ओहम मीटर आहे. बरोबर. इथे तुम्हाला की तांब्याचं जो रोधकताचे जे चिन्ह आहे ते कसं आहे, 1.7 × 10⁻⁸ ओहम मीटर आहे. तर जो नायक्रोम नावाचा जो धातू आहे, आपण वेगवेगळ्या प्रकारचे जे धातू वापरतो, प्रत्येक धातूची जी रोधकता आहे त्याचा जो गुणधर्म हा वेगवेगळ्या प्रकारात आहे. मग इथे तुम्हाला फक्त 3 दिलेले आहेत. तांबे आहे, तांब्याचा आपण झालेला आहे. आता आपण पाहणार आहोत नायक्रोम. नायक्रोमचं किती आहे, 1.1 × 10⁻⁶ ओहम मीटर इतका आहे. किती आहे नायक्रोम बघा. आता तांबेपेक्षा नायक्रोम हा कसा आहे, कमी आहे. म्हणजे जे तांबे किती आहे, 1.7 आहे. तर इथे नायक्रोम आहे तो 1.1च आहे आणि गुणिले 10⁶ आहे. म्हणजे उदाहरणार्थ तांबे हे नायक्रोमपेक्षा जास्त रोधकता आहे. नेक्स्ट आपला आहे हिरा आहे. मग हिऱ्याचा जो रोधकताचा जो गुणधर्म किती आहे, हिरा बघा 1.62 आहे. म्हणजे याचं सर्वात जास्त काय आहे, रोधकता हा गुणधर्म आहे. आणि गुणिले 10⁻13 ते 1.62 ते 1.62 गुणिले 10⁻18 इज ओहम मीटर आहे. तर अशा प्रकारे सर्वात जास्त जो रोधकता जो गुणधर्म आहे तो कशामध्ये आपल्याला आढळून येत आहे, हिऱ्यामध्ये आढळून येत आहे. म्हणजेच किती आहे, 1.62 गुणिले 10⁻13. म्हणजे त्यांनी सांगितले 1.62 ते 10⁻13 ते 1.62 ते 1.62 गुणिले 10⁻18 म्हणजे 10⁻13 तर 10⁻18 इथपर्यंत तो वाढलेला आहे. तर अशा प्रकारे मी सर्वात जास्त जर पाहायला गेलं तर हिरा जो आहे हा काय आहे, त्याचा गुणधर्म किंवा त्याची रोधकता आहे ती सर्वात जास्त प्रमाणामध्ये आपल्याला इथे आढळून येत आहे. तर अशा प्रकारे रोधकता हा पदार्थाचा वैशिष्ट्यपूर्ण गुण असतो. तो वेगवेगळ्या पदार्थामध्ये किंवा वेगवेगळ्या धातू आहे त्या धातूमध्ये तो आपल्याला वेगवेगळ्या प्रकारामध्ये आपल्याला आढळून येत आहे. मग अशा प्रकारे आपण त्याचं इथे उदाहरण इथे क्लिअर केलेलं आहे. ते कशा प्रकारे जो तांबे, नायक्रोम आणि जो हिरा आहे त्याची ही उदाहरणं आपण इथे स्पष्ट केलेली आहे. आता आपण पाहणार आहोत जे विद्युत परिपथ म्हणजे काय. विद्युत परिपथ हा या घटकाबद्दल आता आपण मुलांना माहिती घेणार आहोत.